बाय तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. रसिक श्रोते हो, नमस्कार. कोकण दर्शनच्या आजच्या या सफरीत मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे आणि मी आहे सोनाली सावंत. आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निळ्याशार लाटांवरती रुपेरी हे ऊन, हिरव्यागार झाडीमधून वाजते वाऱ्याची ही धून. कराटेश्वराच्या चरणी करतो आम्ही वंदन. निसर्ग फुलवितो हे कोकणी जीवन. निसर्ग फुलवितो हे कोकणी जीवन. श्रोते हो, या मालिकेच्या मागच्या भागात आपण गणपतीपुळे तिथं वसलेलं श्री गणेशाचं सुंदर मंदिर, जागृत ग्रामदेवी चंडिका मंदिर आणि अथांग समुद्र पर्यटनाची सफर केली होती. आज दुसऱ्या भागात सुरुवातीला आपण गणपतीपुळ्याच्या जवळच असणाऱ्या एका पवित्र आणि निसर्गरम्य अशा स्थानाकडे जाणार आहोत, जे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. श्रोते हो, गणपतीपुळ्याला आल्यानंतर केवळ समुद्र किनारा न पाहता पर्यटकांची पावलं आवर्जून वळतात ती एका जागृत देवस्थानाकडे, ते म्हणजे कराटेश्वराचं देऊळ. अनेकांचं कुलदैवत असणारा हा कराटेश्वर पर्यटकांसाठी धार्मिक पर्यटनाचं एक अतिशय महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखला जातो. रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवराभीत्यस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तु अमरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. डोंगराच्या कड्यावर जिथे खाली अथांग अरबी समुद्र गर्जना करीत असतो तिथे हे मंदिर वसलंय. मंदिरात प्रवेश करतानाच एका बाजूला समुद्राच्या अथांगतेचं दर्शन होतं, तर दुसऱ्या बाजूला मंदिराची शांतता मनाला भुरळ पाडते. जेव्हा समुद्राच्या मोठ्या लाटा इथल्या काळ्या पाषाणावर, इथल्या खडकांवर आदळतात, तेव्हा तो आवाज आपले कान अगदी तृप्त करून जातो. गणपतीपुळ्याला येणारे पर्यटक इथे केवळ देवदर्शनासाठी येत नाहीत, तर या निसर्गरम्य वातावरणात घटकाभर शांत बसून मानसिक सुख मिळवण्यासाठी येतात. म्हणूनच कराटेश्वर हे भक्ती आणि निसर्गाचा एक अप्रतिम असा संगम ठरलंय. श्रोते हो, याच कराटेश्वर मंदिराविषयी आता ऐकूया हर्षदा भिडे यांच्याकडून. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडजवळील नांदिवडे येथे समुद्राच्या कुशीत वसलेले स्वयंभू शंकराचे कराटेश्वर मंदिर आहे. हे मंदिर साधारणपणे 800 ते 1000 वर्षापूर्वीचे जुने असावे. या मंदिराचं बांधकाम समुद्र किनाऱ्यालगत डोंगर उतारावर केलेले आहे. मंदिर बांधण्यासाठी जांभा दगड आणि खांबाचा वापर करण्यात आला आहे. मंदिराची रचना पारंपरिक कोकण शैलीची आहे. या मंदिराच्या बाजूला एक गोमुख आहे, ज्यातून 12ही महिने गोड्या पाण्याचा झरा अखंड वाहत असतो. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या अगदी जवळ गोड पाण्याचा झरा असणे हे एक निसर्गाचे नवलच मानले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्याच्या सान्निध्यात अथांग अरबी समुद्राकाठी वसलेलं प्राचीन कराटेश्वर मंदिर इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे. शिलाहार काळातलं मानलं जाणारं हे देऊळ स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. देवळाजवळच समुद्राच्या खाऱ्या पाण्याशेजारी अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा गोमुख झरा हे इथलं विशेष आकर्षण. पारंपरिक कौलारू रचना, शांत परिसर आणि पौराणिक आख्यायिका यामुळे कराटेश्वर मंदिर कोकणातलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आध्यात्मिक स्थळ ठरतं. गणपतीपुळ्यापासून अगदी जवळ असलेलं मालगुंड हे गाव मराठी साहित्य विश्वातील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे गाव आहे मराठी कवितेचे आद्य आधुनिक कवी केशवसूत यांचं जन्मगाव. तुतारी, नवा शिपाई यांसारख्या कवितांमधून नवचैतन्य जागवणाऱ्या केशवसूतांनी मराठी कवितेला आधुनिक विचारांची दिशा दिली.
श्रोतेहो, मालगुणमध्ये उभारण्यात आलेलं केशवसूत स्मारक म्हणजे साहित्यप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान आहे. या स्मारकात केशवसूतांच्या साहित्याचा परिचय करून देणारी माहिती, त्यांचे हस्तलिखित संदर्भ, छायाचित्र आणि साहित्य वारशाची जपणूक आपल्याला पाहायला मिळते. याविषयीच अधिक जाणून घेऊया अमेय धोपटकर यांच्याकडून. नमस्कार. गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटन स्थळाशेजारी असलेलं गाव म्हणजे मालगुण. आधुनिक मराठी कवितेचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं त्या कविवर्य केशवसूतांचं जन्मगाव म्हणजे मालगुण. 1991 साली पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांच्या पुढाकारानं या इथं केशवसूत स्मारकाची स्थापना झाली. केशवसूत स्मारकाच्या उद्घाटनाला पद्मश्री तसेच ज्ञानपीठ विजेते आपल्या सर्वांचे लाडके मराठी कवी कुसुमाग्रज उपस्थित होते. आज संपूर्ण 1 एकर मध्ये पसरलेला हा परिसर म्हणजे मालगुण गावचा एक प्रकारचा अभिमानाचं स्थान आहे. या गावामध्ये पर्यटक येत असतात. कोकण मराठी साहित्य परिषद ह्या मधु मंगेश कर्णिकांनी उभ्या केलेल्या संस्थेचे साहित्यिक कार्यक्रम या इथं घडत असतात. उद्घाटन प्रसंगी कुसुमाग्रज असं म्हणाले होते की मालगुण ही मराठी कवितेची राजधानी आहे. त्याचप्रमाणे या स्थळाला कवितेची पंढरी किंवा कवितेची राजधानी असं म्हणूनच आज संबोधलं जातं. मराठीतले सर्व साहित्यिक, कोकणवासी सर्व साहित्यिक, कवी हे सातत्याने या इथं भेट देत असतात. आज जर तुम्ही त्या तिथं आलात तर तुम्हाला पर्यटकांची देखील त्या तिथं रेलचेल दिसते. मराठी वाचणारा, मराठी ऐकणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येक मराठी माणूस हा गणपतीपुळ्याला आल्यानंतर कविवर्य केशवसूतांच्या या जन्मस्थळी नक्कीच भेट देत असतो. पर्यटकांनी तिथे आल्यावर पाहायला त्याला काय मिळतं असा जर प्रश्न विचारला तर त्या तिथं कविवर्य केशवसूतांचा जिथं जन्म झाला ते त्यांचं जन्मघर अगदी मूळ स्वरूपात तसंच जतन करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मूळ कोकणी कौलारू घर, ओटी, पडवी आणि खालती मातीची सारवलेली जमीन. कोकणात आल्याचा एक विलक्षण अनुभव त्या तिथे येतो. मग तिथूनच पुरू लागतात केशवसूतांच्या एक एक कविता. असा हा परिसर आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतो. म्हणून ह्या भागात येणारे सर्व पर्यटक ह्या स्थळाला आवर्जून भेट देत असतात. त्याचबरोबर या इथं साहित्यिकांची मांदियाळी कायमच चालू असते. आपण असं सांगू शकतो की मराठी लिहिणारा, मराठी वाचणारा असा कोकणातला जो कोणी साहित्यिक आहे, जो कोणी वाचक आहे, प्रत्येक जण या इथं आलेलाच आहे. कारण या इथं असलेली ऊर्जा ही अतिशय फलदायी अशी म्हणू शकतो आपण त्याला, की इथं येऊन गेल्यानंतर साहित्यिकांना वेगवेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळते. आणि एक तुतारी द्या मजा आणूनी, फुंकी देते मी स्वप्राणाने असं म्हणणाऱ्या केशवसूतांनी जी तुतारी गुलामगिरीच्या, नैराश्याच्या आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये फुंकली ती आजही नवमनांमध्ये जागृती करत असते, चैतन्य फुंकत असते, याचा आपल्याला अनुभव येतो. या स्थानी पर्यटकांना आल्यानंतर पाहायला असं एक ग्रंथदालन आहे. महाराष्ट्र शासनाच्या ब वर्गात मोडणारं, आता अ वर्गामध्ये ज्याची निवड झाली असं ग्रंथदालन या इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मराठी साहित्यामध्ये कविता लिहिणारे जे जे कोणी मराठी कवी आहेत या सर्वांचं एक कविदालन या इथं आहे, ज्यामध्ये सर्व नामवंत कवींची माहिती, त्यांच्या प्रचलित कविता, त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती या संदर्भातली एक माहितीचं दालन या इथं उभारण्यात आलेलं आहे. सुंदर असा माडांनी वेढलेला निसर्ग, त्याचबरोबर ह्या कवींचा, त्यांच्या कवितांचा सहवास हा एक वेगळी ऊर्जा देत असतो. एक मोठा रंगमंच या इथं उभा करण्यात आलेला आहे. या रंगमंचावरून साहित्यिक कार्यक्रम सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात. धार्मिक पर्यटनाच्या जोडीलाच रत्नागिरीतले हे समुद्र किनारे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात. नेवरे आणि आरेवारे इथला हा जो काही परिसर आहे तो गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनत चाललंय. श्रोतेहो, आरेवारेचा समुद्र आणि तिथे भणाणणारा वारा अनुभवावा तो थेट तिथे जाऊनच. या भागातली रस्त्यांची नागमोडी वळणं आणि त्या वळणांवरून दिसणारं अथांग समुद्राचं अप्रतिम असं सौंदर्य खरंच आपल्या डोळ्यांचं पारणं फिटून जातं. संध्याकाळच्या वेळी इथला सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक खास गर्दी करतात. मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे ते तांबूस सोनेरी रंग समुद्राच्या पाण्यात विरघळताना पाहणं हा एक जादुई अनुभव.
आजचा तरुण पर्यटक केवळ निसर्ग सौंदर्य पाहत नाही, तर त्याला निसर्गाच्या सोबतीने काहीतरी थरारक देखील अनुभवायचं असतं. हीच गरज ओळखून नेवरे आणि आरेवारे या भागात आता पर्यटनाचं स्वरूपही बदलताना दिसतंय. याविषयीच आपल्याला माहिती देत आहेत इथले मार्गदर्शक मिलिंद मिरकर. नमस्कार, मी मिलिंद मिरकर. माझं गाव आहे नेवरे काजिरवाटी. येथे पर्यटन आणि नवीन आता जे गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग साठी इथे खूप अशी पर्यटक यायला लागलेले आहेत आणि आम्ही इकडे गाववाले खूप असं त्या पर्यटकांची काळजी घेतो आणि पर्यटक सुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे चांगला फीडबॅक देत आहेत आम्हाला की वॉटर स्पोर्ट्स आहेत किंवा स्कुबा डायव्हिंग आहे, तर यावरती आम्ही सुरक्षा पण देतोय आणि चांगल्यापैकी त्याचा ते आस्वाद सुद्धा घेत आहेत. श्रोते हो, या भागात आता पर्यटकांसाठी झिप लाईन, समुद्राच्या तळाशी असणारं सुंदर जग पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग आणि लाटांशी 2 हात करण्यासाठी वॉटर स्पोर्ट्स यासारख्या आधुनिक सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळेच पर्यटकांचा आनंद आता द्विगुणित झाला आहे. या ग्रामीण भागातल्या पर्यटनातून इथेच रोजगार निर्मितीही चांगल्या प्रकारे होत आहे. पर्यटकांचाही अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. आता जर तुम्ही गणपतीपुळ्याच्या बाहेर जर विचार केला तर गणपतीपुळ्याला जे येणारे पर्यटक आहेत ते खूप असतात. आता गणपतीपुळ्यामध्ये पण याचा गेल्या 8-10 वर्षापासून चांगल्यापैकी हे चालू आहे, परंतु जे ओव्हरफ्लो होतात कस्टमर्स किंवा पर्यटक म्हणू आपण त्यांना, ते मग बाजूच्या गावामध्ये यायला बघतात. तर आज आरेवारे किंवा जे आमचं नेवरे आहे त्या नेवरे गावामध्ये बऱ्याच आता सुविधा पर्यटकांसाठी सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग जो विषय आहे, स्कुबा डायव्हिंगला बरेच म्हणजे देशातील आणि विदेशातील किंवा महाराष्ट्रातील म्हणजे थोडीशी उत्सुकता असते की बाबा ह्याच्यामध्ये आपण समुद्राच्या अंतराळामध्ये काय आहे ते पाहण्याची एक उत्सुकता असते. तर उत्सुकतेपोटी ते बरेचसे लोक आपल्याकडे आता आकर्षित होत आहेत आणि नेवऱ्यामध्ये त्याचा जो एक नैसर्गिक स्रोत मिळालेला आहे स्कुबा डायव्हिंग साठी तो खूप छान आहे आणि त्याला पर्यटकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सोबत वॉटर स्पोर्ट्स मध्ये पण बनाना राईड म्हणा किंवा इतर ज्या ह्या आहेत त्याच्यामध्ये बंपर राईड येते किंवा 3-4 प्रकार येतात, डिस्को येतो. तर ह्या सर्व सुविधा तिकडे आपल्याकडे आता उपलब्ध आहेत म्हणजे नेवऱ्याच्या बीच वरती. पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. आरेवारेमध्ये एक झिप लाईन म्हणून आहे. झिप लाईनचं पण खूप चांगल्यापैकी प्रसिद्धी झालेलं आहे आणि सुमारे आज 150 ते 200 पर्यटक तिथे येऊन त्याचा लाभ घेत आहेत. मी एक स्वतः MMB म्हणजे मेरीटाईम बोर्ड आणि जलजीविका म्हणून एक संस्था आहे रत्नागिरीमध्ये, तर त्यांच्या मार्फत दापोली ते राजापूर येथे मी स्वतः एक 7 ते 8 कार्यक्रम घेतले होते. त्याच्यामध्ये अवेअरनेस जो आहे म्हणजे पर्यटकांपेक्षा ज्या गावामधली जी लोक आहेत स्थानिक त्यांनी येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणारा पर्यटक हाच तुम्हाला पैसे देणार आहे हे त्यांना पण समजलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक बाबा कोणाचा वडापाव असेल, कोणाचं टॉयलेट किंवा जे इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सरबताचा स्टॉल असेल किंवा चेंजिंग रूम असेल, ह्या संधी खूप आहेत, स्काय लिमिट आहेत एकदम. तर त्या लोकांना पण आता समजलं की बाबा इकडे आंब्याचा सीझन असेल त्यावेळेला आंबे आपण विकू शकतो पर्यटकांना किंवा ज्या वेळेला येतात त्यावेळेला छोट्या छोट्या गाड्यांनी त्यांना रेल्वे स्टेशन ते आपल्या इथपर्यंत आता बरेचसे होमस्टे किंवा रिसॉर्ट झालेले आहेत, त्या रिसॉर्ट पर्यंत आणून सोडणे हे बरेचशी लोक आता करायला लागलेत आणि ते थोडस बरीच म्हणजे जी रोड साइड लोक आहेत ती त्या मार्गामध्ये यायला लागलेली आहे. म्हणजे आता रोजगार चांगल्यापैकी मिळालेला आहे तिथे आपल्या इकडे. बघा, कोकणातल्या ग्रामीण भागातून विशेषतः इथल्या समुद्र किनाऱ्यांमधून आणि इथल्या निसर्ग सौंदर्यातून पर्यटकांना इकडे खेचून आणण्याची उपजत ताकद आहे. याच ताकदीचा उपयोग करून आमच्या या ग्रामीण भागातील तरुण मंडळींनी होमस्टे सारखे व्यवसाय इथे गेल्या काही वर्षांपासून अत्यंत उत्तमरित्या चालवलेले आहेत. पर्यटकांसाठी वेगवेगळ्या खेळांचा आनंद आपण इथे उपलब्ध करून देत आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्थानिक व्यावसायिकांना काही वेळेला मोठ्या नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतो. या संदर्भातच बोलताना मिलिंद मिरकर म्हणतात,
आमच्या इकडच्या ज्या बॅकवॉटर म्हणतो आपण आणि वरून येणाऱ्या नद्या, म्हणजे ह्यांचं आता असं झालेलं आहे की त्या पूर्णपणे भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे पाणी फार कमी राहतं त्याच्यामध्ये आणि ज्या बोटी येणाऱ्या असतात त्या फक्त भरतीला म्हणजे अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या वाट बघत बसतात. त्याच्यामुळे भरपूर असे धोके आहेत. तर हा जो गाळ उपसला गेला तरी पण बऱ्याचशा आमच्या ज्या तिकडच्या जेवढे आम्ही वॉटर स्पोर्ट्स किंवा स्कुबावाले जेवढे आहोत तर त्यांना सगळ्यांना तो एक चांगल्यापैकी दिलासा मिळू शकेल. तर जर त्या गाळ निघाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे नेवऱ्याची खाडी असेल किंवा आरेवारीची खाडी असेल तर ती एक बाबा शासनामार्फत किंवा NGO मार्फत कुठल्या तरी लवकरात लवकर आम्हाला गाळ उपसून देणे म्हणजे आम्हाला क्रमप्राप्त वाटते आता तिकडे. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात पैसा आणण्याची ताकद नक्कीच आहे, यात तिळं मात्र शंका नाही. कोकणाच्या मातीत दडलेलं हे पर्यटनाचं अर्थकारण ज्यांनी ज्यांनी ओळखलं त्यांना इथल्याच लाल मातीत उत्तम रोजगार मिळालाय. निसर्गाने मुक्त हस्ते केलेल्या या वरदानाची जपणूक करत साहसी खेळ आणि धार्मिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी श्रोतेहो, गणपतीपुळे आणि आरेवारे परिसरात तुम्हीही नक्की या असं निमंत्रण आम्ही तुम्हाला देतोय. पर्यटन वाढीसाठी कसं आहे की आज शनिवार रविवार म्हणजे तो कुठल्याही महिन्याचा असू दे किंवा ज्या वेळेला गरमेच्या सुट्टी डिसेंबर असेल किंवा तुमची दिवाळी असेल त्यावेळेला पर्यटक प्रचंड येतो इकडे आणि त्या दिवशीचे शनिवार रविवार म्हणजे पर्यटकांना राहायला पण मिळत नाही आणि गाडीची पार्किंग पण करायला मिळत नाही. एवढे पर्यटक येतात आणि ते दुसऱ्या गावामध्ये जातात. तर थोडंसं आमच्यासारख्या ग्रामपंचायत किंवा शासनाने थोडेफार जर उपक्रम केले अवेअरनेसची, एक बाबा पर्सनल ज्याची जागा आहे तो तिकडे पार्किंग करू शकतो, याच्यामध्ये पण 4 पैसे मिळू शकतात लोकांना. त्याच्यानंतर तिकडच्या ग्रामपंचायतीने चांगल्यापैकी जर पर्यटनाच्या बाबतीत लक्ष दिला तर तिकडच्या ग्रामपंचायतींना पण त्याचं चांगल्यापैकी उत्पन्न आणि लोकलना पण चांगल्यापैकी उत्पन्न मिळू शकतो आणि पर्यटन वाढ चांगली होऊ शकते. मुळात आधी आपल्या इकडे राहण्याची व्यवस्था आणि येणाऱ्या लोकांना बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था ही मुळात झाली पाहिजे, तरच पर्यटन वाढणार आहे. मातीचा हा गंध अथांग सागर, कोकणच्या कुशीत लाभे सुखाचा बहर. वाटे पुन्हा पुन्हा यावे अशी ही नगरी, सदा स्मरत राहाल ही कोकणची मुसाफिरी. सदा स्मरत राहाल ही कोकणची मुसाफिरी. चला तर मग कोकण दर्शनच्या या आजच्या भागातून मी वंदना मुसळे आणि मी सोनाली सावंत आम्ही तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू पुढच्या भागात कोकणातल्याच अशाच एखाद्या सुंदर सफरीसह. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा आवडता कार्यक्रम कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी.